नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील श्री नरसिंह मंदिर क्षेत्र सांगवडे हे महाराष्ट्र आणि कर्नाटकात लाखो भाविकांचे कुलदैवत आणि स्थान आहे. नरसिंह जन्म सोहळ्यानिमित्त प्रतिवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात श्री लक्ष्मी नरसिंह नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 9 दिवसीय महायज्ञ सेवेची गुरुवारी पूर्णाहुती सोहळ्याने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या महायज्ञ सेवेचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला. 23 एप्रिल ते 1 मे या कालावधीत पार पडलेल्या या महायज्ञ सेवेचा शुभारंभ आनंदनाथ महाराज सांगवडेकर व यशराज घोरपडे यांच्या हस्ते महागणपती पूजन, मातृका पूजन, श्री गणेश याग, लघुरुद्र व अभिषेक अशा विविध धार्मिक विधींनी करण्यात आला. प्रारंभीच्या दिवशी वारकरी संप्रदायातील भाविकांनीही सहभाग नोंदवला. नवरात्रोत्सव काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात शुक्रवारी दुर्गा सप्तशती पाठ, शनिवारी रुद्रपठण व रुद्र स्वाहाकार, रविवारी पुरुष सूक्त, सोमवारी पंचसूक्त पवमान पठण, मंगळवारी महालक्ष्मी याग, बुधवारी मन्युसूक्त विधान आणि गुरुवारी नरसिंह सहस्त्रनाम पठणानंतर पूर्णाहुती सोहळा पार पडला. या महायज्ञ सोहळ्यास सोमवारी संकेश्वर पीठाचे शंकराचार्य यांनी सदिच्छा भेट दिली. संपूर्ण यज्ञविधी सांगवडेच्या विजय जोशी आणि पुण्याच्या योगेश कुलकर्णी यांच्यासह अन्य ब्रह्मवृंद यांच्या पौरोहित्याखाली पार पडले. गेले 9 दिवस चाललेल्या या महायज्ञ सेवेच्या यजमानपदी राजलक्ष्मी नरके, इचलकरंजी शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, दत्त भेलचे बाबा सोघुणके, कोल्हापूर एसटी डेपो मॅनेजर मंगेश मेहतर, सहकारी संस्था माजी आयुक्त अरुण काकडे, माजी सरपंच उत्तम कुंभार, माजी सरपंच महावीर पाटील, डॉक्टर प्रदीप हावळ, सनी काशिंबरे, धर्मादायचे ॲडव्होकेट प्रदीप कदम, इंगवले महाराज कोल्हापूर, डॉक्टर योगेश रावळ, डॉक्टर स्वाती रावळ, ॲडव्होकेट अभिजित भोसले यांच्यासह शेकडो भाविकांनी उपस्थित राहून महायज्ञ सेवेचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे नियोजन दत्तात्रय रावळ, भालचंद्र गुरव, पांडुरंग रावळ, सुनील रावळ, नारायण गुरव, अविनाश रावळ, संजय रावळ, किरण कोळी व सहकाऱ्यांनी केले. शिवसिद्ध न्यूजसाठी सांगवडेहून प्रदीप एवारे.